चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून तेलवासा चिरादेवी पिपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची हायवा डंपर तसेच रेती मुरुमच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे उखडल्याने वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा निषेधार्थ उपसरपंच मनेश्वर बदकल यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यांना विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून उपोषणस्थळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विषय आहे अतिशय गंभीर आहे। सोमठाणा ते ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोची, लोणार, मुंज हा रोड जो आहे अतिशय खराब झालेला आहे। दिवसेंदिवस तिथं मोठ्या प्रमाणात अपघात वाढून राहिले। आज विद्यार्थ्यांनी शाळेत जायचं म्हटलं तर मोठी जीव घेऊन आपला प्रवास करून राहिले। प्रशासनाला त्यामार्फत आम्ही निवेदन देखील दिले, मगर प्रशासनाने त्याचा कोणती दखल घेतली नाही। माननीय तहसीलदार साहेबांना एक लेडीजची ॲक्सिडेंट झाला असताना मी प्रत्यक्षपणे त्यांना दर्शविले। त्यांनी सांगितलं आम्ही काही करू शकणार नाही। हा रोड रेतीच्या कारणामुळे हेवी ट्रक चालल्यामुळे हा रोड अतिशय खराब झाला आहे। तातडीने त्याची दुरुस्ती करून मजबूतीकरण करण्यात यावे आणि जे उड्डाणपूलचा जो विषय आहे तो बी उड्डाणपूलचा विषय मंजूर करण्यात यावा। त्या पुलामध्ये अतिशय गाड्या नाही, तिथं घसरलेले व्यक्ती भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहे। त्याची देखील प्रशासनाने दखल घ्यावी आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझे हे आमरण उपोषण सतत चालत राहणार। ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोची, मुरसा या गावातील लोकांनी अनेक निवेदने प्रशासनाला दिली आणि प्रशासनाने जसं झेडपी आहे, जिल्हा परिषद बांधकाम आहे, PWD आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, या सर्वांना दिल्यानंतरही प्रशासन निबरगट्ट झालेलं आहे। गेंड्याची कातडी पांघरून अशी जर या शेतकऱ्यांच्या मुलाची, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची, नागरिकांची जर हाल होत असेल तर मात्र आम्ही शेतकरी संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून या उपोषणाला बसलेल्या भुवनेश्वर बापूराव बदकल या अध्यक्ष रस्ता संघर्ष समितीच्या अध्यक्षाचा पाठिंबा, सशर्त पाठिंबा देत आहोत आणि वेळ पडल्यास आंदोलन करण्याची जर वेळ आली तर आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यासह आंदोलन करण्यास तयार आहोत। तरी प्रशासनाला नम्र विनंती आहे की ताबडतोब लवकरात लवकर आपल्या संबंधित विभागाला, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन विभागात हा रस्ता समाविष्ट असल्यामुळे त्यांनी ताबडतोब या रस्त्याची। मनेश्वर भाव बदकल ये हमारे पदाधिकारी यहाँ पे आज उपोषण को बैठे हुए। हमने करीब 4-5 बार निवेदन देने के बावजूद हमारे प्रशासन बिल्कुल हमारे तरफ दुर्लक्ष कर रहा था। आज सत्ते में रहने के बावजूद हमारे को ये परिस्थिति निर्माण हो गई कि हमें आज आंदोलन के लिए यहाँ पे बैठना पड़े, क्योंकि आप लोगों को देखना चाहिए सोमठाने से लेके जो वहाँ पे पूरा रास्ता है पिपरी मोरसा तक के आप देख सकते हैं, रास्ता इतना दुर्दय कंडीशन है। हेवी लोड गाड़ी, प्रशासन ने एक तरफ वहाँ पे करोड़ों रुपए की नीलामी करके रेती के बड़े बड़े वहाँ पे ट्रक चल रहे हैं। 8 टन की कैपेसिटी वाली जो ट्रक है वहाँ करीब 30 टन, 40 टन, 50 टन की गाड़ियाँ चल रहे हैं। उस वजह से करीब दर्जन भर दुर्घटना हो चुकी है। जो महिला कुछ दिन पहले 70 साल की महिला वहाँ पे दुर्घटना हो गई, उसके वजह से वो आज बेड रेस्ट पे है। इसकी जवाबदारी कौन लेगा? प्रशासन। इसकी जवाबदारी पूरी प्रशासन की होती है। जब तक ये पुल वहाँ पे करीब हमारे माननीय मुख्यमंत्री साहब ने वहाँ पे 3-4 कंपनी वहाँ पे MIDC के एरिया में लाए हैं, तो जब तक वहाँ पे कंक्रीट रोड और प्रॉपर स्ट्रीट लाइट और नाली की सुविधा और जो रेलवे के ऊपर में ओवरब्रिज, ये जो चारों काम जब तक होते नहीं तब तक हम किसी भी प्रकार की कोई भी कंपनी को वहाँ दखल देने नहीं देंगे।